ॲलर्जिक सर्दी खोकला थांबता थांबत नाही, मग कारण आणि उपाय ऐकाच. आपल्याला वाटतं ॲलर्जी धूळ, धूर, स्मेल यामुळे होते. हे तर ॲलर्जेन्स आहेत इरिटेशन करणारे. आधीच असलेल्या कोरडेपणामुळे इरिटेशन थांबलं नाही तर शरीर कफ तयार करतं. म्हणजे हा शरीराचा क्विक रिस्पॉन्स आहे ॲलर्जेन्स विरुद्ध. हा कफ सायनस, चेस्ट या ठिकाणी साठतो, कोरडेपणामुळे घट्ट होतो आणि मग सुरुवात होते ड्राय कफला. याची लक्षणं काय? तर सतत कोरडा खोकला येणं, खूप खोकल्यानंतर घट्ट चिकट कफ बाहेर पडणं, खोकून खोकून छाती पाठ दुखणं, वारंवार शिंका येणं, अंगात कणकण जाणवणं, रात्री किंवा पहाटे ढास लागणं आणि श्वास न पुरणं. यावर उपाय काय? तर छातीपाठ शेकणं, कानात तेल घालणं, नाकात तूप घालणं, हळद मीठ पाण्याच्या गुळण्या करणं, वाफ घेणं, या सगळ्या गोष्टींमुळे कोरडेपणा कमी होतो आणि कफ मोकळा होतो. तसंच सतत कोरडा खोकला येत असेल तर खडीसाखर किंवा ज्येष्ठ मध चघळावा. वैद्यांच्या सल्ल्याने तालीसादी किंवा सीतोपलादी चूर्ण तुपाबरोबर घ्यावं. पण ॲलर्जी वारंवार का होते? कारण आपण नेहमी सिम्पटम्स ट्रीट करतो, पण मुळातल्या कोरडेपणाकडे लक्षच देत नाही. यासाठी सर्दी खोकला बरा झाल्यावरही पुढे किमान 1 महिना तरी नाकात कोमट तूप घालावं. तसंच सकाळी उपाशी पोटी 1 ते 2 चमचे च्यवनप्राश खावा. यामुळे रेस्पिरेटरी ट्रॅक मॉइस्ट राहतो आणि रिकरन्स कमी होतो.